सज्ज होतोय पहिलाच बॉल आजच्या दिवसाचा, पहिल्या पर्वाचा पहिला चेंडू अगदी ऑन साईडला चेंडू खेळून काढला जातोय. फुलर लेनचा चेंडू होता, त्याला मात्र नक्कीच लॉंगॉनला खेळून काढला. 2 धाबा तिथे मात्र नक्कीच अगदी सुखरूपरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबांनी धावफलक येते, मात्र नक्कीच धावसंख्येचा श्री गणेश होतोय. धावा लागल्या जात आहेत. 2 धाबा धावफलकावर. दख्खनचा राजा महाराज ज्योतिबा यांना देखील नमस्कार करतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. इथे ओव्हर पिच चेंडू होता, ऑन साईडला चेंडू खेळून काढलाय. बॉल चाललाय. या स्पर्धेतला पहिला खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चव्वडी तालुका म्हटलं की अगदी शूरवीरांचा तालुका आणि करंजोशी गाव या संपूर्ण गावाचा अभिमान स्वाभिमान या ठिकाणी आपण पाहता मित्रांनो. या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्या भेटीस आणलंय. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, याला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत खूप दूरवरून, खूप चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळत आहे. चेंडू चांगला गॅदर केलाय, दरम्यान फेकी थोडीशी उशिरा होतीये आणि चांगलं रन विथमेन द विकेट म्हणावे लागेल. 2 धाबा तिथे मात्र नक्की सुखरूपरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. अगदी 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना तर धाबांना अगदी उभर आली आहे. माफ करा, 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. इथे खोलवर टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक दूरवरती राहील. बॉल चाललाय अगदी लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय सनसनीत चौकार. मिळतील पूर्ण 4 धावा. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ झाली. 12 धावा, डबल डिजिट ऑन स्कोर कार्ड. अगदी धावसंख्या जर आपण पाहिली ना तर पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्येला मात्र नक्कीच अगदी चांगल्या स्थितीवर नेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एका बाजूला भरत बॅटिंग करतायत. अष्टपैलू कामगिरी कित्येक मैदान या खेळाडूंनी गाजवलीत आणि आपल्या गावाच्या नावासाठी, ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणले की गावाचं नाव, गावाची प्रतिष्ठा. ओहो, इथे खोलवर टप्प्याचा बॉल अगदी जर आपण पाहिलं ना तर ओव्हर पिच चेंडू होता. या चेंडूने थोडीशी उसळी घेतली. निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं इथे समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 12 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 12 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन, रोख रक्कम 25,000 रुपये असणारी ही मानाची भव्य दिव्य स्पर्धा. 12 धावा अगदी आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. 12 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना तुमच्यापर्यंत नियमावली पोहोचवेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या येणाऱ्या 16 संघांना या ठिकाणी संधी दिली जाते आणि त्या संधीचं अगदी सोनं करण्याचं काम मात्र नक्कीच करतील सर्व संघ. त्याचबरोबरीने पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन फ्रॉम ठाण्यावरून या ठिकाणी पंचांचं देखील आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असे आभार मानेल. त्याचबरोबरीने प्रत्येक संघाने सामना सुरू होण्याच्या आधी 15 मिनिटे या ठिकाणी उपस्थिती दाखवायची, हे देखील नियम आहेत. त्या नियमांप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज येत आहेत. हा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. हा चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे निर्धाव प्रदीप यांचा पाहायला मिळतोय. अगदी शाहूवाडी तालुका
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका आणि शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गाव या गावाने आपल्या भारत मातेला भरपूर काही दिलं आहे. अगदी मुंबई दलात देखील मुंबई पोलीस दलात देखील भरपूर जवान या ठिकाणी आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू चालू आहे आणि 180 ग्राउंडमध्ये जर तुम्ही पाहिलं तर की केवळ एक सिंगल जे धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होते. 13 धावा धावफलकावर. इथे खोलवर टप्प्याचा बॉल आहे. यष्टांच्या पाठी थोडीशी चुकी झाली आहे. तिथे जर आपण पाहिलं तर चित्याची चपळाई हरणाचा वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल जी आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलने धावसंख्येत वाढ झाली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली 14 धावा धावफलकावर आहेत. अगदी मानाची भव्य दिव्य स्पर्धा. एक स्पर्धा गावाच्या नावासाठी, एक स्पर्धा गावाच्या अस्मितेसाठी, एक स्पर्धा युवक खेळाडूंना संधी देण्यासाठी. इथे जर आपण पाहिलं गुडघा टेक और बॉल चाललाय स्काउ कॉर्नरला. बॉल सीमा पार येतोय चौकार. आणखीन एक दणदणीत खणखणीत चौकार. 18 धावा धावफलकावर. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येत भर होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा धावफलकावर. ज्या प्रदीपने अगदी पहिले 3 चेंडू जर पाहिले ना तर अगदी दर्जेदार मैदानाच्या आतमध्ये पेश केले होते आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. इथे खोलवर टप्प्याचा बॉल आहे. हा चेंडू शरीर याचा वेध देखील घेतोय. धोक्याची घंटा वाजली आहे परंतु तिथे जर आपण पाहिलं तर धावा मिळेल केवळ एक सिंगल. एक चोरटीची धाव देते मात्र नक्कीच पळून पूर्ण केली जाते. एका धाब्याने धावफलक पुढे सरसावलं जाते. धावसंख्येत वाढ होतीये आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. ओहो खोलवर टप्प्याचा बॉल आहे. लॉंग ऑफला चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरती. एका बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे काळामादेवी स्पोर्ट्स जांभूर. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मौली तालीम जाधववाडी. दोन संघांदरम्यान हे द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं षटक देखील या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आहे. 20 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. 21 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. अगदी 10.50च्या सरासरीनं धावा धावफलकावर जमवल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आणि या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे. या नियमांकडे देखील तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. पंचांना देखील विनंती करेल वेळ ही प्रत्येक संघांना 20 मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायची आहेत आणि या नियमामध्ये फेरबदल करण्याचं इथे मात्र नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. स्वतः गोलंदाज आले. टेकन व्हेरी गुड कॅच. जेल डिप्लाय. पहिला धक्का अगदी इथे बसताना पाहायला मिळतोय. सचिन होत आहेत बाद. विकेटचं होईल पतन. खेळाडू बाद. पहिल्या गडी तंबूच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल अगदी अखोर टप्प्याचा बॉल होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला कट करण्याचा प्रयत्न झाला. तिथे मात्र नक्कीच अगदी 38 सर्कलच्या आतमध्येच स्वतः गोलंदाज चेंडूवर आले. चांगला झेल टिपलाय आणि फलंदाजाला बाद करतायत. पहिल्या चेंडूवर यश मिळतंय. गोलंदाज राहुल याला. राहुलची देखणी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का हे देखील प्रेक्षकांसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. NP लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर जा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आजच्या संपूर्ण दिवसात जर पाहिलं तर सकाळच्या क्षेत्रात अगदी 1000हून जास्त प्रेक्षक या ठिकाणी आमच्यासोबत लाईव्हवर जोडले. त्यांचंही अगदी हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक असं स्वागत करेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्जवत आहेत. इथे ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. त्याला कट करण्याचा प्रयत्न. चांगले चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केले जात आहेत. अगदी जर तुम्ही पाहिलं ना तर खेळपट्टीचा आकार दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. 22 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. एका बाजूला जाधववाडी, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर जांभूर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना इथे रंगताना पाहायला मिळणार आहे. कुणाल येत आहेत. दूरवरून चेंडू कव्हर करतायत क्षेत्ररक्षक. थोडेसे
लूज पाहायला मिळाले, परंतु या दोन धावांना रोखू शकत नाहीये. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होती 24. 24 धावा धावफलकावर. या संपूर्ण स्पर्धेसाठी मला या ठिकाणी बोलवलं. मी प्रशांत गायकवाड फ्रॉम शिवजन्मभूमी जुन्नर तुमचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करेल. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचं इथे हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. इथे जर आपण पाहिलं ना तर बॅटची कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आपल्याला पाहायला मिळणार आहे. 25 रन्स टॉन स्कोर कार्ड. 25 धावा धावफलकावर. या डावाचं जर वैशिष्ट्य पाहिलं ना मित्रांनो, आतापर्यंत एकही अवांतर चेंडू या संघाने टाकला नाहीये. एकही अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केला नाहीये. ही चांगली बाब राहिली, ही जमेची बाब राहिली या संघाची. अगदी ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता. हा चेंडू देखील दर्जेदार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टप्पा पडलाय, थोडासा कट होतोय. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल. हा चेंडू सुंदर मैदानाच्या आतमध्ये ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला थोडासा कट केला आणि डावकर शैलीचे फलंदाज जर आपण पाहिलं ना सुरेश यांना बेट करून जातोय. हा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात अगदी चांगली झाली आहे. अगदी 25 धावा धावफलकावर आहेत. इथे खोलवर टप्प्याचा बॉल आहे. ऑन साईडला चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. त्याचबरोबरीने जर यानंतरच्या मॅचसाठी मी आमंत्रित करेल भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स करंडेवाडी आणि विपक्ष टीम असणार आहे विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स क्लब विरळे. दोन्ही संघांना विनंती करणार आहे आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर 26 धावा धावफलकावर आहेत. भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स करंडेवाडी आणि विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स क्लब विरळे. चला संदीपजी पाटील साहेबांना विनंती करेल, शावडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अध्यक्ष विरळे टीम आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. 26 धावा धावफलकावर असेल. इथे शेवटच्या षटकासाठी गोलंदाज मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. गोलंदाज असणार आहे स्वप्नील. पहिलाच बॉल अगदी निर्धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेश केला. हा चांगला चेंडू आहे. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं ना तर स्वप्नील आलेत. स्वप्नीलकडे देखील क्वालिटी आहे. दर्जेदार खेळाडू आहे. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं. इथे मात्र नक्कीच जर आपण पाहिलं फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक येत आहेत. अगदी सरळ साधा सोपा झेल धरणे दान केला. एक धाव महत्वाची असणार आहे. एक गडी महत्वाचा असणार आहे. जर इथे सुरेशचा झेल झाला असता तर कुठेतरी धावा रोखल्या आल्या असत्या. जर आपण पाहिलं ना तर 2 धावा देखील त्या ठिकाणी येत आहेत. 28 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे. जर आपण पाहिलं ना तर राहुल अगदी सुंदर प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु सोप्पा झेल होता. इथे जर आपण पाहिलं तर बॅकफुटला आलेत. पंच केलाय, कट केलाय पॉइंटच्या दिशेने. अगदी बॅकवर्ड्स पॉइंटला चेंडू चाललाय. सरळ सीमारेखा ओलांडतोय. येतोय सनसनीत दणदणीत खणखणीत चौकार. अगदी जर आपण पाहिलं ना तर याच सुरेशचा झेल यादीच्या चेंडूवर सोडला होता. तुमची एक चुकी संघाला किती महागडी ठरणार आहे येणारी काळाने वेळ तुम्हाला सांगून जाईल. या 4 धावा वाचल्या असत्या. 32 धावा इथे मात्र नक्कीच धावफलकावर लगावल्या जातात. इथे ऑन साईडला शॉर्ट पिच चेंडू होता. क्षेत्ररक्षक दूरवरती स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दरम्यान जर आपण पाहिलं 2 धावा तिथे मात्र नक्कीच पळून पूर्ण केल्या जात आहेत. टेनिक्सचे चेंडू मात्र नक्कीच या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण यूज केलेले पाहत आहे. अगदी शूरवीरांचा तालुका, शूरवीरांचं गाव करंजोशी गाव आणि या गावाने संपूर्ण स्पर्धा आयोजली आहे. इथे जर आपण पाहिलं तर बॅकफुटला आले. चेंडूला कट केलाय. अगदी पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय आणि बॉल जर आपण पाहिलं जातोय सीमारेखा पार. येईल आणखीन एक चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 38 38 धावा इथे मात्र नक्कीच आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील. 38 रन्स टू ऑन स्कोर कार्ड. 38 धावा धावफलकावर आहेत. चला नेक्स्ट मॅच साठी आमंत्रित करेल भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स करंडेवाडी आणि विठ्ठल रुक्माई स्पोर्ट्स विरळे या दोन्ही संघांना विनंती असणार आहे आपण टॉस साठी लगेचच या. इथे खुरटप्प्याचा बॉल होता. त्याला ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक
तेज कुणाल आलेत. कुणालचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. थोड्याशा शरीरापासून चेंडू दूर गेला होता. थोडेसे फंबल झालेले परंतु दरम्यान स्वतःला सावरलं आणि इथे 2 धावा धावफलकावर पुढे सरसावले जात आहेत. 40 धावा धावफलकावर लगावल्यात. 41 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. 40 धावा झाल्यात. 41 धावांचं लक्ष असणार आहे. आणि यानंतर आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे आमचे लवजी जाधव सर आपल्यासोबत जोडले जात आहेत. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रशांत सर. चला मी विनंती करेन, भैरीदेवी क्रिकेट स्पोर्ट्स कारंडेवाडी आलेले आहेत कॅप्टन या विठ्ठल रखुमाई स्पोर्ट्स वेळे. आणि मी मान्यवरांना विनंती करेन, संग्राम नाना खोत साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सामनावीर टी शर्ट पुरस्कृत केलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज, मालिकावीरासाठी ट्रॉफी आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करत आहोत. विठ्ठल रखुमाई स्पोर्ट्स वेळे कॅप्टन या. लक्षात घ्या, तुम्हाला 2 षटका आधी आवाज दिला होता आणि तुमचं काम आहे की तुम्ही या पहिल्या डावाच्या आधी टॉसचा बॉसमध्ये आपण पाहतोय विश्वास मगदूम उर्फ पेंटू दादा यांचा कटआउट. स्वर्गीय अभिषेक बळवंत बोळावे या दोन्ही व्यक्तिमत्वांचा कटआउट आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. पिंटू दादा 11 करण जोशी या संपूर्ण संघाने मात्र या आठवणी जपल्यात. हेड अँड टेल आपल्याला कॉल करायचा आहे. आदरणीय संग्राम नाना खोत, एक दिलदार व्यक्तिमत्व, सामनावीर आपल्याला टी शर्ट सौजन्य पुरस्कृत केले आहे. मालिकावीरासाठी ट्रॉफी, सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाजासाठी त्यांच्या माध्यमातून आपल्याला जो करंडक आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. टीम करंडेवाडी विपक्ष वेळे. हेड अँड टेल कॉल करायचा आहे आपल्याला. हेड अँड टेल वेळे संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. हेड कॉल केला आहे. इट इज अ हेड. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. अभिनंदन. टॉस जिंकलाय. 4 षटकांची लढत. निर्णय काय? प्रथमतः मी क्षेत्ररक्षक घेईल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कसं वाटलं पिंटू दादा 11 करण जोशीकरांचं आयोजन, मसोबा चषक पहिलं वर्ष? खूप छान नियोजन केलेलं आहे. मुळात करण जोशी 11 ही टीम या असोसिएशनमध्ये पहिली वेळ आलेली आहे. पहिली वेळ येत असताना नियोजन लवकरात लवकर करते म्हटलं खूप जमेची बाजू आहे. चांगली गोष्ट आहे. खूप मनापासून एक चांगलं वाटते की नियोजन करतात ते आणि खेळण्याचा एक प्लॅटफॉर्म आम्हाला तयार केला. त्यांचं खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच. फलंदाजी करायची टीम कारंडेवाडी. टॉस गमावलाय. काय माइंडसेट असेल? 24 चेंडूंचा खेळ. 50 ते 55 पर्यंत. आज पिंटूदादांच्या आठवणीमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. पिंटूदादा 11 करण जोशीकरांची मसोबा चषक पहिला पर्व आहे. कसं वाटलं आयोजन? काय सांगाल? नियोजन खूप छान आहे, मस्त आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी मान्यवरांना विनंती करेन सर, आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. नाणेफेक जिंकले टीम विठ्ठल रखुमाई स्पोर्ट्स वेळे आणि या कडधारणे निर्णय घेतलाय गोलंदाजीचा. वोट टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. ठीक, धन्यवाद प्रशांत सर. पूर्वार्धामध्ये आपण निश्चितच आवाज ऐकला प्रशांत सरांचा. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र मैदानामध्ये संपन्न झालेला आपण पाहतोय आणि दुसऱ्या सत्राला या ठिकाणी प्रारंभ होईल. निश्चितच पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं ना, आता 40 धावा धावफलकावरती असतील आणि 41 धावांचं एक माफक आव्हान मात्र निश्चितच सेट केलेलं आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी सेकंड इनिंगला मात्र या ठिकाणी प्रारंभ होईल. पहिलाच बॉल घेऊन यावेळेस मात्र हलक्या त्याने फक्त डेलिकेट टच केला. त्या ठिकाणी मात्र निश्चितच कोणत्याही प्रकारची धाव मात्र अर्जित होत नाहीये आणि डॉट बॉलने मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर निश्चितच सेकंड ओव्हरला प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच सामना या स्पर्धेतील जांभूर वर्सेस जाधववाडी.
येस सर, डॉट बॉल असेल ना. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. डॉट बॉलची होईल समाप्ती. पहिला डॉट बॉल, त्यानंतर मात्र दुसरा डॉट बॉल. एक नियमावली असेल, निश्चितच बॉल भिंतीला लागून जर आतमध्ये आला तर मात्र निश्चितच आपल्याला 10 रन्स कंप्लीट करायचे आहेत. या दरम्यान मात्र तिसऱ्या बॉलवरती संघाचा अकाउंट धावफलकाचा श्रीगणेश होताना आपल्याला पाहायला बोलतोय. एकच धाव घेतली जाईल आणि सिंगलने मात्र धावफलकाचा श्रीगणेश होताना 41 धावांचा पाठलाग करताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट, त्रिपिळाची परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज आपण निश्चितच पाहतोय अमोलच्या माध्यमातून पहिल्या विकेटचं होईल पतन. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. अंकुशला तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. निराश मानेने स्वतःवरती कुठेतरी नाराज आहे, कारण संघाला गरज होती यावेळेस त्यांच्या फलंदाजीची, त्यांच्या बॅटमधून धावा येण्याची गरज असताना मात्र यावेळी स्वतःवरती नाराज होत त्यांना मैदान सोडावं लागतंय आणि पहिल्या विकेटचं होईल पतन. पिंटू दादा 11 करण जोशी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेतील पहिला सामना आपल्या भेटीला आला, अर्थातच जांभूर वर्सेस जाधववाडी. सर्व संघाने एक विनंती असेल की थोडंसं स्पीडअप ठेवा, कारण आपण नियोजित वेळेच्या बरंचसं पाठीमागे आहे. एक दिवसीय असणारी आपली स्पर्धा आपल्याला एका दिवसात सूर्याच्या लख प्रकाशात या स्पर्धेचा अंतिम सामना देखील आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. तुमच्यासाठी जी स्पर्धा आयोजित आहे त्याबद्दल तुम्ही देखील सहकार्य करणं महत्त्वाचं असेल. परंतु या दरम्यान मात्र काय घडतंय, एक लाजवाब एफर्ट्स आपल्याला मिड विकेट काउ कॉर्नर क्षेत्रामध्ये पाहायला मिळाल्या. जरूर विकेटमध्ये कन्वर्ट झाला नाहीये तो बॉल, परंतु तदुरुम मात्र मैदानामध्ये 2 धावा निश्चितच कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 3 या आकड्यावरती. 41 धावांचा पाठलाग करताना मात्र 3 धावा असतील धावफलकावरती. अजूनही 38 धावांचं आव्हान असेल. येणाऱ्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल तब्बल 19, परंतु या दरम्यान पुसुरेक असा ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. खराब फेकी ज्यावरती निश्चितच 1+1 असे तब्बल 2 धावा निश्चितच अर्जित होतील आणि या दुहेरीच्या मदतीने मात्र पहिल्या सत्राची समाप्ती होईल. पहिलं षटक समाप्त. चला, विकेटच्या पाठी बसलेले जे छोटे लहान मुलं आहेत त्यांना विनंती असेल की तुम्ही या मैदानाच्या बाहेर मागच्या बाजूला बसायचा विनंती असेल. थोडंसं सहकार्य करा. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानामध्ये संपन्न होताना धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 5 धावा. अजूनही जिंकण्यासाठी समीकरण जर पाहिलं तर 18 चेंडू अजून इथून शिल्लक असतील आणि 18 चेंडू बनवावे लागतील. तब्बल 36 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते निश्चितच भरत, ज्या भरतने मात्र सलामीला येऊन चांगली फटकेबाजी केली होती. यस, त्वरा करा. थोडीशी विनंती असेल सर्व संघांना, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला देखील विनंती असेल थोडंसं स्पीडअप ठेवा. यावेळीचा हा बॉल फुल टॉस आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय. बॉल चाललाय सर 1 बाउन्स घेत सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. येतोय हा चौकार. लोअर फुल टॉस चेंडू होता, त्यावर मात्र आक्रमण केलेलं पाहायला मिळालं. निश्चितच आपण पाहतोय अनिकेत यांच्या माध्यमातून होणार हे आक्रमण. स्क्वेअर लेगची दिशा निवडली, त्यावरती आलेला 4 धावा आणि चौकारानिशी मात्र धावफलक जर पाहिलं तर थोडंसं उसळी घेत जाऊन पोहोचेल तब्बल 9 या धावसंख्येवरती. एसी ते मात्र निर्धाव चेंडू येतोय.
कमबॅक करतोय या ठिकाणी गोलंदाज निश्चितच आपण पाहतोय भरत अगोदरच्या चेंडूवरती निश्चितच एक चौकार आला, थोडासा टप्पा चुकला, त्यावरती आक्रमण केलं, परंतु तदनंतर मात्र निश्चितच कमबॅक करणारा चेंडू ठेवतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सर स्क्वेअर लेगच्या दिशेने, तद्वर मात्र 2 धावा निश्चितच कंप्लीट होतील आणि दुहेरीच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. यस, या दरम्यान मात्र थोडेसे दिशा भरकटलेले पाहायला मिळतात भरत, कारण अगोदरच्या चेंडूवरती एक दुहेरी आली, त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती चौकारला, थोडंसं दडपणामध्ये असताना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी गोलंदाज भरत, परंतु इथे कमबॅक करतोय. निश्चितच पाहावं लागेल, पंचांकडे आशाभूत नजरेने जरूर फलंदाजाने पाहिलं होतं, परंतु पंच मात्र आपल्या निर्णयावरती तटस्थ असतील आणि विकेटचं होईल पतन. स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्रामध्ये मात्र एक चांगला झेल कंप्लीट होईल. दुसऱ्या विकेटचं मात्र या ठिकाणी पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. अंकुशला मात्र माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होत आहे 4थ्या क्रमांकावरती. कुणाल पहिलाच बॉल, यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलेत व्ही शेप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी तितकीच चांगली फेकी देखील पाहायला मिळते. तद्वर मात्र 2 धावा निश्चितच कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या दुहेरीच्या मदतीने धावफलक थोडंसं गती होईल आणि 14 धावसंख्येवरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. याची ते खोलवर टप्प्याचा चेंडू परफेक्ट यॉर्कर होता, फलंदाज सबसेल अपयशी होतोय आणि धावचीची अपील निश्चितच पंचांकडे केली जाते, परंतु पंचांनी देखील अपील फेटाळलेली आपल्याला पाहायला मिळते. एक धाव निश्चितच कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या मदतीने मात्र षटक क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये संपन्न होईल. 2 षटकांमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर 7.50च्या सरासरीने 15 धावा असतील धावफलकावरती. अजूनही आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि 2 षटकांमध्ये तब्बल 26 धावा बनवाव्या लागतील. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये थोडीशी पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते निश्चितच. चला त्वरा करा विनंती असेल. दुसऱ्या सत्रातील पहिल्या 2 षटकांचा खेळ मात्र मैदानामध्ये संपन्न झालाय. तदनंतर मात्र अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. 2 षटकांमध्ये तब्बल 13च्या सरासरीने 26 धावा बनवाव्या लागतील. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलाय महेश. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल, यावेळेस मात्र स्लोवर वन होता, गतीमध्ये केलेलं परिवर्तन. थोडंस स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच महेश पहिलाच बॉल डॉट येतोय आणि थोडंसं आता कुठेतरी निश्चितच दडपण असेल दोन्ही फलंदाजांवरती, कारण ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर दडपण टाकलं होतं, परंतु इथे दडपण झुगारून देण्याचा प्रयत्न आणि समोरच्या दिशेने लॉंग ऑनला एक लाजवाब झेल कंप्लीट होतोय आणि विकेट होईल पतन, फलंदाज होईल बाद. तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल निश्चितच. आपण जर पाहिलं तर कुणालला एक लाजवाब झेल कंप्लीट होतोय निश्चितच. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सचिन क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होताना राहुल आपल्याला पाहायला मिळतात. इनेट नंबर 5 5व्या क्रमांकावरती. संघाला गरज असताना मात्र या ठिकाणी निश्चितच कुणाल यांनी विकेट टाकली आणि ऐन मोक्याच्या क्षणी त्यांची विकेट गमावलेली आपल्याला पाहायला मिळते जाधववाडी संघाने.
त्यांच्याकडे कॅपॅसिटी होती, क्षमता होती मोठमोठे फटके खेळण्याचे, तोच प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नांना यश येताना आपल्याला निश्चितच पाहायला मिळालं नाहीये. याच इथे मात्र बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. शॉट कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी एकचदा वर्जित होईल आणि बऱ्याच कालावधीनंतर मात्र स्कोअर कार्ड थोडंसं हलताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावफलकावरती असतील 16 धावा, 16 रन ऑन स्कोअर कार्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स, 3 महत्त्वाचे विकेट्स गमावले. सलामीचे दोन्ही फलंदाज माघारी परतले. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये केलेलं परिवर्तन, स्लोवर वन होता, निश्चितच पीक करू शकले नाही आहेत फलंदाज. पहा सातत्याने स्लोवर वन पद्धतीचा वापर करताना या ठिकाणी आपल्याला महेश पाहायला मिळत आहेत. ज्या महेशने आतापर्यंत लाजवाबाची गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले, तदनंतर मात्र 1 विकेट प्राप्त केले आणि फक्त 2 धावा खर्च केलेला पाहायला मिळतात. 5व्या चेंडूवरती देखील 1 धाव तर निश्चितच कंप्लीट होईल. थोडंसं फंबलिंग त्याचा फायदा घेत दुहेरी देखील कंप्लीट होतीये. यानी या दुहेरीच्या मदतीने मात्र धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. अजूनही 22 धावांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी. येणारे चेंडू असतील शिल्लक 7 चेंडू आणि 22 धावा. पाहावं लागेल कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व अबाधित करतोय. या दरम्यान मात्र डॉट बॉलने मात्र षटक क्रमांक 3 ची समाप्ती होईल आणि तिसऱ्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 6.33च्या सरासरीने फक्त आणि फक्त 19 धावा. अखेरच्या षटकामध्ये मात्र सामना जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 22 धावांची. 22 रन रिक्वायर्ड फ्रॉम 6 डिलिव्हरीज. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 22 धावांचं आव्हान असेल. अखेरचं स्लॉग ओव्हरचं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी मात्र कर्णधाराने संकेतवरती विश्वास दर्शवलेला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॅटची इनर एज घेऊन बॉल चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने, ज्या ठिकाणी डॉट बॉलची होईल समाप्ती. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र सामन्याचं चित्र निश्चितच स्पष्ट होईल. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र अमोल सज्ज होतील पुनश्च एकदा. दुसरा चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलेला पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण पहिल्या प्रयत्नात फंबल झाले, तदवर मात्र मैदानामध्ये 1 धाव कंप्लीट होते आणि सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाही आहे या सामन्यामध्ये, कारण जे आव्हान आहे ते आता कुठेतरी खूपच मोठं आणि खडतर होत निघालेलं आपल्याला पाहायला मिळते निश्चितच जाधववाडी संघासाठी. कारण येणारा चेंडूंचा खेळ शिल्लक असेल 4 आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा बनवाव्या लागतील. यावेळीचा हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअरला एक मिड विकेटच्या दरम्यान एक नन्ना मुन्ना क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्याकडून देखील चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यावरती 1च धाव कंप्लीट होईल आणि सिंगलने मात्र धावफलक थोडंसं वाढेल, जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. यावेळीस मात्र वाईट बॉल असेल, पंच आमच्याकडे वळतील आणि इशारा करतील हा असेल वाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात निश्चितच एक धाव टीमच्या टोटलमध्ये अर्जित होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली या अवांतरच्या मदतीने 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन स्कोअर कार्ड. अजूनही 19 धावांची गरज असेल. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, व्ही शेपमध्ये बॉल चाललाय, 1 बाउन्स घेत सीमारेषेच्या बाहेर आणि चौकार येतोय. यावेळेस आपण जर पाहिलं तर महेशच्या बॅटमधून मात्र बऱ्याच अवधीनंतर या इनिंग मधील चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, इथून बनवावे लागतील 15 धावा. येस, इथे आपण पाहतोय डॉट बॉल आणि या जवळपास सामन्याचं चित्र मात्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतंय. जांभूर संघाच्या दिशेने झुकलेला हा सामना, कारण जसा दुसऱ्या इनिंगला प्रारंभ झाला, पहिल्या बॉल पासून मात्र वर्चस्व आपण जर पाहिलं ना तर निश्चितच जांभूर संघाचं होतं, कारण पहिल्या 2 षटकामध्ये अवघ्या 15 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस मात्र पाहावं लागेल अखेरच्या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका येतोय जरूर, ज्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आणि 4 धावा मात्र निश्चितच मिळाल्या, पण या 4 धावा निश्चितच तुम्हाला विजयापर्यंत पोहोचवू शकत नाहीयेत.
कुठेतरी निश्चितच तुमची फलंदाजी थोडीशी कमकुवत